नमस्कार मित्रांनो, तर तुमचं स्वागत आहे आज माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज माझा हा पहिला व्लॉग असणार आहे, त्यामुळे आज मी तुम्हाला माझ्या पहिल्या व्लॉगमध्ये आज आमच्या गावातील एक मंदिर आहे ते मंदिर तुम्हाला दाखवणार आहे. लेट्स गो, चला तर मग. हा बघा मित्रांनो, तर हा सुद्धा आमच्या घरातील एक छोटासा मेंबरच आहे. तर तो सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मला साथ करतोय. तर हा सुद्धा तुम्हाला एक मंदिर आमच्या गावातील आहे ते मंदिर सुद्धा तुम्हाला दाखवायला तो येतोय. तर मित्रांनो, आता आपण पोचलेलो आहोत त्या मंदिरामध्ये. तर तुम्हाला मी दाखवतो आतमध्ये जाऊन कसं आहे ते भैरू जोगेश्वरीचं मंदिर कसं आहे ते तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. चला तर मग. तर आता आपण पोचलेलो आहेत मंदिरामध्ये. तरी भैरू जोगेश्वरीचं मंदिर आहे. हे आमचं दुसरं हनुमंतांचं मंदिर. चला तर मग आतमध्ये बघूयात आपण. हा आमच्या मंदिरातील मंडप आहे. आणि मंडपाच्या बाजूला एक शाळा आहे, एक अंगणवाडी सुद्धा आहे. आणि हा आमचा लिओ बघा कसा बसलाय. ती पोरं दोघं जण खेळती, त्यांच्याकडे कसा बघतोय बघा. हे बघा तरी दोघं. तुम्हाला आता मी आमचं एक भैरू जोगेश्वरीचं मंदिर आहे ते तुम्ही मंदिर पाहिलं. आता जर तुम्हाला भैरू जोगेश्वरी मंदिराच्याच बाजूला अंगणवाडी सुद्धा आहे, तिथं आम्ही आमचं बालपण घालवलंय. त्या अंगणवाडी तुम्हाला आता मी दाखवायला नेतोय. चला मग. ही पाहू शकतात आमची अंगणवाडी आहे आणि तिच्याच बाजूला ग्रामपंचायत सुद्धा आहे. तर तुम्ही आता अंगणवाडी सुद्धा पाहिलीत. आता आमची मराठी शाळा जी आहे गावातील ती तुम्हाला आता मी दाखवतो. चला. तर ही आमची 1ली ते 8वीतील शाळा आणि इथे आम्ही ना खूप मजा मस्ती देखील केली. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आमच्या मराठी शाळेमध्ये. ही आमची मराठी शाळा आहे आणि जिथे आम्ही मज्जा करायचो ते ठिकाण तुम्हाला दाखवतो. चला तर मग या नाही पाठी या. हे बघा, आता हे पहिलं म्हणजे आम्ही छोटं होतं ना, तर एक एवढंच होतं. आम्ही एवढंच असं खालती वाकून त्याला असं हातलीत मारायचो, पण आमचे हात पसरत नसायचे. आणि आम्हाला काकाचा पोरगा बघा, त्याचे पण आता हात पसरत. त्याच्यापेक्षा आम्ही छोटे होतो ना, त्या टायमाला आमचे इथं हात सुद्धा पसरत नसायचे. आम्हाला असं वाटायचं की आम्ही इथं कधी हात पोचवतोय आणि ह्याच्यावर कधी पोचतोय. तर आता आमचे ह्याच्यावर सुद्धा हात पसरायला लागले. एकदा आहे ना, लहानपणीचा तुम्हाला मी मला किस्सा सांगतो. मी एकदा असं लटकत होतो. लटकता आहे ना, असं झोपायला पण घेत होतो. आणि झोपायला घेतल्यावरती मी असं पडलो ना, तिथं जाऊन पडलो. तिथं पडलो तर माझा हात मोडलेला. हा हात होता ना तो माझा, तिथं पडलो तरी मोडलेला. बघा, तो आमचा लिओ सुद्धा बघा कसा बसलाय तिथं शांत. काय जाऊया शाळा बघूया 1ली ते 5वी पर्यंतची. 1ली ते 5वीला आम्ही होतो ना, तिथे हे आमचं ऑफिस असायचं. तिथं बाजूला पाहू शकता तुम्ही, बाजूचा जो वर्ग आहे ना तिथं संगणकाचं होतं. हे संगणकाचं होतं. आणि वरचे सगळे आहेत ना, ते सगळे रूम होते ना, ते प्रत्येक शिक्षक वर्गामध्ये एक शिक्षक असायचे त्या. आणि खालती जी आत्ता झालेली आहे ती नवीन इमारत आहे. खालती जी आहे ना ती आत्ताची नवीन इमारत आहे. ती 6वी ते 8वीची आत्ता जी विद्यार्थी होते ना ते खालती बसतात आता. तुम्ही जर आम्हाला हे वाचताना देखील खूप मजा यायची. हे पक्ष्यांचे नाव वगैरे आम्हाला सांगायला खूप मजा यायची. रिटर्न ना हे समोर ते महिने वगैरे जानेवारी फेब्रुवारी ते देखील आम्हाला लिहायला सांगायचे ना शिक्षक. ते लिहायला देखील मजा यायची खूप. पाहिलीत ना तुम्ही शाळा. तिकडे बघा तो लिओ बसलाय ना, तो आता कंटाळलाय म्हणून भोगतोय बघा कसं आमच्यावरती, सगळ्यांवरती आमच्यावरती भोगतोय. तर मित्रांनो, हे आमचे 5वी ते 8वीतले वर्ग आहेत. आणि या भिंत्यांवरती ना हे नकाशे देखील आहेत. आता हा आपला पोलादपूर तालुका आहे करणार. तर पोलादपूर तालुक्यामधले कुठले देखील एक तुम्ही गावाचं नाव आपण एखाद्याला सांगायचं, मग ते आपल्याला शोधून देणार. तुम्ही देखील हा खेळ जर काही खेळला असेल ना, तर हे बघा, हे कापडे गाव आहे ना, त्या गावामधील आता आपण ब्लॉग जो काढतो ना तो ह्या गावातील आहे. कापडे गावातील आहे तो ब्लॉग. आणि जर का तुम्ही देखील हा खेळ कधी खेळला असाल ना, तर कमेंटमध्ये तर नक्की सांगा. तर मित्रांनो, आमची शाळा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला तुम्ही विसरू नका. आता आपण जाणार आहोत, आमची एक विहीर आहे, त्या विहीर बघायला आपण जाणार आहोत. चला तर. ह्या वाटेने रोज माणसे पाणी जातात. आपल्याला ज्या विहीर जाते त्याची ही वाट आहे. रोज सकाळ संध्याकाळ ह्या वाटेने माणसे पाणी भरतात. चला तर मग. थोड्याच अंतरावरती आता विहीर राहिलेली आहे. समोरच बघा तुम्हाला विहीर दिसेल. त्या बाजूला एक मला सुद्धा आहे छोटूसा. तर ही बघा आमची ही विहीर आहे. तर इथं काही माणसं पाण्याला देखील आलेली आहेत, पण ती बहुतेक आता फाटे आणायला गेलीत म्हणून त्यांनी इथं हांडे वगैरे ठेवलेत. तर तुम्हाला पाणी देखील काढून दाखवतो.
पावऱ्यांना त्यांच्या बऱ्याचशा गाठा दिसतील. मासे देखील खूप आहेत हा. हे बघा पाणी देखील किती शुद्ध आहे ते तुम्ही पाहू शकता. तरी हे पाणी पी. जर काय आम्ही इकडे क्रिकेट वगैरे जर काय खेळायला आलो ना आणि आम्हाला जर काय ताण लागली ना तर आम्ही इथे येऊन असे व्हिडिओवरती असे पाणी काढतो आणि पाणी पितो इथे. ही जी आहे ना विहीर, त्या विहिरीच्या बाजूला जे गावातल्या लोकांनी ना बाजूलाच आहे ना एक मला सुद्धा केलाय. ते विहिरीतील जे पाणी असतं ना ते इथं आणून वेस्ट जातं ना काय काय पाणी ते इथं मुलाला येतं या मग त्यांनी मुला वाढवतो. तर मित्रांनो आजचा जो आपला व्लॉग होता तो इथंच आपला एंड होत आहे. आणि तुम्हाला जर काय व्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय. चल मित्रांनो, बाय बाय.